नमस्कार. लोक न्यूज मध्ये आपलं स्वागत. 31st येतोय आणि राज्य सरकारने काही नियम लावून दिलेत, कारण तिसरी लाट येणार. तिसरी लाट फक्त भारतात येते का, फक्त महाराष्ट्रात येते का? नाही, ती संपूर्ण जगभरात येते. त्यामुळे जगभरातील अनेक देशांनी तिसऱ्या लाटेसाठी तयारी केली आहे, तिसरी लाट रोखण्यासाठी. तुम्ही मुंबई जर म्हणाल तर मुंबईतलं बरंचसं क्राऊड 31च्या निमित्ताने बरेचसे लोक आउटडोअरला निघतात, कारण 30-31 हा दिवस त्यांना सेलिब्रेट करायचा असतो. राज्य सरकारने सेलिब्रेशन करण्यासाठी मज्जाव टाकलेला आहे. त्यामुळे मुंबईतले लोक, बरेचसे लोक ठाणे किंवा त्याच्या नाशिक या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणेकरांनी काय प्रिकॉशन घ्यायची याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. माझ्यासोबत आहेत राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी आहेत. राजेशजी, खूप खूप स्वागत. नंतर नवीन वर्ष येते, तुम्हाला शुभेच्छा तुमच्या तमाम ठाणेकरांना. तिसरी लाट तुमच्या प्रशासनाच्या नजरेतून किती गंभीर आहे? कारण ओमायक्रॉनचे काही रुग्ण ठाण्यामध्ये सापडले. सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद आणि तुम्हालाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा. त्यानिमित्ताने मी आपल्याला आणि आपल्या मार्फत सर्व प्रेक्षकांना देखील नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि नवीन वर्ष देखील कोविडपासून मुक्त असावं अशा सदिच्छा देतो आपल्या सर्वांना. पहिल्या 2 लाटांचा मुकाबला आपण सर्वांनी केलेला आहे. पहिल्या लाटेमध्ये आपण या कोविडच्या बद्दल पूर्णच अनभिज्ञ होतो, पण त्यावेळेस देखील राज्य सरकारच्या माध्यमातून आणि सर्व यंत्रणांच्या मार्फत आणि लोकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आपण त्यातून सुलाखून बाहेर आलो. दुसरी लाट होती, त्यावेळेस आपल्याकडे काही औषधांची माहिती झाली होती, त्यामुळे तसा धोका कमी होता. परंतु HRCT स्कोअर आणि ऑक्सिजनची आवश्यकता आणि आपल्याकडे ऑक्सिजनचं उत्पादन हा आमच्या समोर सगळ्यात मोठा टास्क होता. आणि बेडची अवेलेबिलिटी हा एक मोठा प्रश्न त्यावेळेस निर्माण झाला होता. पण त्याही वेळेस आपण प्रयत्नातून आणि राज्य सरकारच्या पाठिंब्यामुळे आपण त्यातून देखील बाहेर पडलो. मग मला आठवतं की सगळ्यात मोठं कोविड हॉस्पिटल जम्बो हॉस्पिटल ठाण्यामध्ये, हो, म्हणजे BKC पेक्षाही सुसज्ज आणि अशा प्रकारचं ठाणे महापालिकेमध्ये आपण ग्लोबल हॉस्पिटल जवळपास 1000 बेडचं केलं होतं. नवी मुंबई महापालिकेने देखील एक सिडकोचे एक्झिबिशन सेंटरमध्ये एक कोविड हॉस्पिटल केलं होतं. आणि तसंच ग्रामीण भागातल्या लोकांना जो फक्त ठाणे शहर हाच एक पर्याय होता, त्याला देखील एक दुसरं पर्यायी साधन असावं म्हणून आपण भिवंडी जवळ सवात येथे एक मोठं 2 लाख स्क्वेअर फीटचं वेअरहाऊस घेऊन जवळपास 900 बेडचं विथ ICU 80 बेडचं असलेलं ग्रामीण भागासाठी एक स्वतंत्र कोविड हॉस्पिटल त्यावेळेस आपण उभारलं होतं. आणि हे सगळे प्रयत्न आपण पहिल्या लाटेनंतर सुरू ठेवले होते. त्यामुळेच आपण दुसऱ्या लाटेमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वांना बेड्स उपलब्ध करून देऊ शकलो आणि त्यांना ट्रीटमेंट देऊ शकलो. ही मला वाटतं खूपच महत्वाची कामगिरी त्यावेळेस ठाणे जिल्ह्यामध्ये पार पाडली. आता दुसरी लाट बऱ्यापैकी ओसरली होती आणि लोकांमध्ये आपण काही रिलॅक्सेशन शासनाने दिले होते आणि त्याच्यामुळे एक जनमानसामध्ये बाहेर पडल्यावर असे लक्षणे दिसतात की कोविड पूर्णच निघून गेले की काय, अशा पद्धतीचं लोकांचं एक वावरणं असतं. परंतु आपण मागच्या काही दिवसापासून पाहतोय UK किंवा युरोपमध्ये, US मध्ये बेसिकली सुरुवात ही झाली साऊथ आफ्रिकेपासून. सगळीकडेच ओमायक्रॉनचा प्रसार आणि इतक्या वेगात होतोय. आणि आपण विशेषतः भारतामध्ये देखील मुंबईला आणि महाराष्ट्राला अधिक काळजी घ्यायची नेहमीच गरज पडते. कारण मुंबई एअरपोर्टवर येणारे प्रवासी विविध देशातून, त्यांच्यामुळे हा प्रसार होण्याची खूप शक्यता जास्त असते. आणि तसे आपल्याकडे देखील काही परदेशी नागरिक सुद्धा आपल्याकडे आले. तिथे काल ऐकले की 8 लोक सापडलेले. खरंय का? खरंय. शिवाय पहिला जो रुग्ण होता तो आपल्या ओमायक्रॉनचा. आणि त्याचं देखील जे रुग्ण सापडण्याचं प्रमाण आहे ते मल्टिपल होत चाललेलं आहे. म्हणजे मागच्या 1 महिन्यापर्यंत ठाणे जिल्ह्याचे आकडा जो होता जिल्ह्याचा कोविड पेशंटचा हा जवळपास 100 पर्यंत रिस्ट्रिक्टेड होता. तो आता 200 पर्यंत गेलेला आहे. आणि UK मधली बेसिकली किंवा इतर देशांमधला जर आपण ट्रेंड पाहिला तर त्याचा डबलिंगचा रेट खूप स्पीडीली होतो. त्यामुळे मला असं वाटतं की ओमायक्रॉनचं किंवा तिसऱ्या लाटेचं जर संकट आपल्याला टाळायचं असेल तर आपण त्यासाठी कोविड काय केलं, काय उपाययोजना, काय जिल्हाधिकारी असतील, तुमचं
कोऑर्डिनेशन महापालिकेशी असतं. तुम्ही काय सांगाल ठाणेकरांना मी हेच सांगेन की आपण अजून कोविड पासून पूर्णतः मुक्त झालेलो नाही. त्यामुळे बॅकअप द माइंड तुमचं असलं पाहिजे आणि त्यामुळे शासन जे वारंवार तुम्हाला अपील करतोय, आम्ही प्रशासन जे अपील करते की कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आहे त्याचं तुम्ही पालन करणं आवश्यक आहे. म्हणजे मास्कचा वापर असेल किंवा अंतर असेल दोघांमधलं ते किंवा सॅनिटायझरचा वापर हा अव्याहतपणे आपण चालू ठेवणं आवश्यक आहे. म्हणूनच मगाशी आपण त्याचा उल्लेख केला की ख्रिसमस सारखे आता इमिजिएटली झालेले असतील काही सण किंवा आता येणारा 31 असेल तर तो कोविडच्या पार्श्वभूमीवर आपण साधेपणाने आपल्या घरच्यांसोबतच तो साजरा करणं हे जरी आपण यावेळेस पाळू शकलो तरी मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणावर आपण लोकांमध्ये ती मानसिकता नाही. 2 वर्ष गेली, यशाचा रोजगार होणार आहे आणि वैताग गेले, तर मला सांगा ही कसं फेस करतात? तुम्ही ठीक आहे, तुम्ही कलेक्टर म्हणून किंवा आयुक्त म्हणून काम करताना तुम्ही आदेश काढता, पण त्याची अंमलबजावणी करताना तुम्हाला अडचणी येतात? हे अंमलबजावणी करताना अडचणी येतात. त्या दोन फ्रंटवर आम्हाला अडचणी येतात. एक जो तुम्ही मुद्दा मांडला की ज्या लोकांचं हातावर पोट आहे त्या लोकांच्या चरित्राचा विषय येतो. त्यामुळे ती लोक आता ह्या सर्व रेस्ट्रिक्शन पाळायला फारशी उत्सुक नसतात. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग असा आहे की हा सण आहे किंवा नवीन वर्षाचं स्वागत आहे हे अशाच पद्धतीने एकत्रित जमून मौज मजा करून साजरा करावा अशा मानसिकतेमध्ये असतात. त्यामुळे या दोन्ही बाबींचं आपल्याला बॅलन्स ठेवणं मला असं वाटतं आवश्यक आहे. त्यासाठी जो रोजगाराचा प्रश्न आहे त्यासाठी अजून आपण त्या गोष्टींवर किंवा व्यवसायावर वेळेचे निर्बंध अद्याप आणलेले नाहीये. जे आपण दुसऱ्या लाटेमध्ये किंवा पहिल्या लाटेत पूर्ण लॉकडाऊन केलं होतं तशी आपण परिस्थिती आणलेली नाहीये. हीच जाणीव ठेवून की लोकांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. पण मला असं वाटतं की मौज मजा करण्याचा किंवा एका विशिष्ट पद्धतीने 31 साजरा करण्याचा हा जो लोकांचा अट्टहास आहे तो टाळता येण्यासारखा आहे. गर्दी नाही म्हणजे आपण साजरा केला पाहिजे, 31 साजरा केला पाहिजे, दसराही साजरा केला आपण, पण गर्दी नाही झाली पाहिजे. पण गर्दी होतेच आहे, गर्दी होते नाही. आता त्यासाठी राज्य शासनाने 9 ते 6 रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत 5 लोकांपेक्षा जास्त याला बंधन घातलेले ते आपण ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रात देखील आणि ग्रामीण भागात देखील लागू केलेले आहेत. त्यामुळे त्याचं आम्ही इम्प्लिमेंटेशन होईल आणि असे कार्यक्रम नियोजित होणार नाही किंवा प्रायोजित होणार नाही यासाठी प्रशासन त्यासाठी आता तुम्ही ऐकलं गावदेवीमध्ये एक मोठा काहीतरी महोत्सव होतो म्हणजे शहरात, तर असे कार्यक्रमही आयोजित होतात. त्यांना काही त्यांचं काही सांगणं अधिक कठोरपणे सांगणं गरजेचं आहे. हो, त्यांना कठोरपणे सांगणं आवश्यक आहे. कारण मला असं वाटतं की अजूनही वेळ आपल्या हाताबाहेर गेलेली नाहीये. आजही आपण जरी हे सर्व लोकांशी अनावश्यक संपर्क येण्याचे प्रसंग जर टाळू शकलो तर मला असं वाटतं की भविष्यात होणारा जो तिसऱ्या लाटेचा फैलाव आहे किंवा संभाव्य जी भीती वाटते आपल्याला ती अजूनही आपण रिस्ट्रिक्ट करू शकू अशी मला आशा वाटते. नारायण साहेब, पहिल्या लाटेमध्ये आपल्याकडे म्हणजे औषध काय आहे हेच माहित नव्हतं आपल्याला. तो सर्दी आहे की खोकला आहे की काय, त्यावेळेला काय मानसिकता होती, म्हणजे तुमच्यावर किती प्रेशर होतं हे सगळं ट्रीट करताना सगळीकडे. म्हणजे हा इतिहासात म्हणजे जगाच्या इतिहासात खूप म्हणजे स्वाईन फ्लू असेल, त्यानंतर आता हा कोरोना आला, त्यावेळी प्रशासनिक बाजू सांभाळताना काय तुमच्या पुढे आव्हानं होती? काय असे किस्से मला तुमच्याकडे ऐकायचे की हा एवढा भयंकर होता आणि आम्हाला हे सगळं फेस करावं लागलं? पहिल्या लाटेमध्ये आम्हाला मला असं वाटतं दुहेरी सामना करायला लागला. दुहेरी म्हणण्यापेक्षा मल्टिपल सामने करायला लागले. एक म्हणजे तोपर्यंत अशी कुठलीही आपत्ती आली तरी आपली ती परंपरा आहे की आपण सर्वजण धावून जातो आणि मदत करतो. ही कोविडची लाट असल्यामुळे सर्वांना धावून जाता येणं शक्य नव्हतं कारण त्याचा फैलाव होऊ नये हा एक प्रयत्न होता. त्यामुळे समूहातून काही मदत करणे हे जे इतर आपत्तीच्या वेळेस होतं ते शक्य नव्हतं. त्यामुळे ते एक मोठं आव्हान होतं की कमीत कमी लोकांसह याला तोंड देणं. दुसरं होतं की याची पूर्व काहीच कल्पना नसल्यामुळे आपल्याकडे लॉकडाऊन करण्यात आला आणि लॉकडाऊनमुळे जे मजूर किंवा बाहेर राज्यातले लोक जागच्या जागी थांबले तो फार मोठा प्रश्न आमच्या जिल्ह्यासाठी आला होता. आणि मग त्या कालावधीमध्ये त्या लोकांना रोजगार नसल्यामुळे त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे, उपाशीपोटी आपल्या राज्यामध्ये असे एकही मृत्यू होऊ नये ही आमची सर्वांची प्रामाणिक तळमळ होती. कारण एक व्यक्ती म्हणून पण आणि एक ह्या राज्याचे एक अधिकारी म्हणून ते फार शोभावं ही गोष्ट नव्हती. त्यामुळे तो प्रयत्न करणं एक फार मोठा चॅलेंज आमच्या समोर होता.
तिसरं चॅलेंज नंतर लॉकडाऊन थोडं शिथिल झालं आणि लोकांना आपल्या गावी जायची परवानगी जेव्हा दिली गेली त्यावेळेस हे सर्व अडकलेल्या लोकांचं गावी त्यांच्या पाठवण्यासाठी नियोजन करणं, त्यांना ते सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून त्यांना त्यांच्या गावी पाठवणं हे एक फार मोठं आव्हान होतं. आणि मला त्या बाबतीत अतिशय समाधान आणि आनंद वाटतो की जवळपास ठाणे जिल्ह्यातून आम्ही ठाणे, कल्याण, नवी मुंबई आणि मीरा रोड या 4 स्टेशनवरून जवळपास 80 ट्रेन्सच्या माध्यमातून आपण जवळपास 1.25 लाख लोकांना आपण त्यांच्या राज्यांमध्ये पाठवू शकतो. आणि जवळपास 2000 एसटीच्या माध्यमातून तेवढेच 1.25 लाख लोक आपण हे त्यांच्या राज्याच्या सीमांपर्यंत पोहोचू शकलो. म्हणजे 2.5 लाख लोकांना जवळपास ठाणे जिल्ह्यातून त्यांच्या राज्यामध्ये सुखरूप पाठवणं, एकही अपघात न होता किंवा एकही दुर्घटना न घडता, हे फार मोठं चॅलेंज होतं. पण त्याच वेळेला नार्वेकर साहेब, कलेक्टर म्हणून तुम्हाला अनेक फोन आले की औषधं नाही, माझा पेशंट असं होतंय तसं होतंय, तर असं काही खूप प्रेशर आलं आणि त्यावेळेला तुम्हाला असं तुम्ही आर्थिक झाला की मी काही करू शकत नाही अशी काही परिस्थिती होती का? मी एवढं प्रेशर खूप होतं. पण मगाशी तुम्ही म्हणालात की असे अनुभव काही बाबतीत समाधान होतं. म्हणजे पहिली ट्रेन जी गेली भारतातली म्हणून किंवा राज्यातली, ती भिवंडीवरून गोरखपूरला गेली होती आणि ते पहिली ट्रेन सोडायचं मोठं आव्हान आमच्या समोर होतं. त्यावेळेस संध्याकाळी ट्रेन सुटणार होती, तर मग त्या गोरखपूरला जाणारे लोकांची यादी बनवणं, त्यांना तपासणी करणं, त्यांचं फिवर, ऑक्सिजन चेक करणं, त्यांना ट्रेनमध्ये बसवणं आणि मग त्यांना पाठवणं. आणि ती भिवंडीतून सुटली होती, त्यातले बहुतेक लोक हे तिथले लूम वर्कर होते आणि लॉकडाऊनच्या काळात ते फारच वाईट स्थितीमध्ये होते, राहायची सोय नाही, छोट्या घरांमध्ये ते इतकी लोक राहायची आणि त्यांना विश्वास वाटत नव्हता की आपण गावी कधी पोहोचू, कसे पोहोचू, आपल्या बायका मुलांमध्ये पोहोचू की नाही, अशी सगळी एकंदर भावना होती. आणि आम्ही तो दिवसभर एक्सरसाइज केला आणि रात्री 1:30 वाजता ती ट्रेन आम्ही भिवंडीवरून सोडली. मीच त्याला हिरवा झेंडा दाखवला आणि रात्री जेव्हा मी त्या प्लॅटफॉर्मवरून इंजिनच्या दिशेने चाललो होतो तेव्हा ती लोक त्या ट्रेनमध्ये बसली होती म्हणण्यापेक्षा ट्रेन सुटेल याची वाट बघता बघता ते बर्थवर झोपी गेले होते. आणि त्यांचा चेहऱ्यावरचे हावभाव बघून मला असं जाणवत होतं की एक तर ध्यानीमध्ये नसताना स्वप्नात त्यांना कोणीतरी सांगितल्यासारखं चला तुमच्या गावी ट्रेन चालली आहे, हे त्यांच्यासाठी फार धक्कादायक होतं. आणि मला असं वाटतं की त्या दिवशी ट्रेनमध्ये मिळालेला त्यांना जो बर्थ होता आणि त्यावर ज्या निश्चिंतपणे ते झोपले होते, कित्येक महिन्यामध्ये इतकी चांगली झोप ते घेत आहेत असं त्यांच्या झोपलेल्या चेहऱ्यावरून मला असं जाणवत होतं. आणि शेवटी जेव्हा 1:30 वाजता ती ट्रेन रवाना झाली, मी त्या पहिल्या इंजिनच्या डब्याजवळ होतो, त्यावेळेस ते सगळे उत्तर भारतीय लोक आनंदाने त्या ट्रेनच्या खिडकीजवळ आणि दारात जमा झाले होते आणि माझ्याकडे हात दाखवत जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र अशा घोषणा देत जात होते. हा प्रसंग बघितल्यावर मला जे सकाळपासून आम्ही जी दगदग करत होतो प्रशासन अख्खं, मी आणि माझी टीम, त्याचं मला खूप समाधान वाटलं. इतक्या लोकांना आपण आमच्या बायका मुलांकडे पाठवतोय, याचं एक खूप मानसिक समाधान त्यावेळेस लाभलं. हा एक भाग होता. दुसरं आपण म्हणालात तसं औषधांमुळे किंवा औषधांचा पुरवठा आणि त्याची मागणी याचं प्रमाण होतं, पण कधी कधी आम्हाला पण जास्त स्वतःवर चिडचिड व्हायची ती असहायतामुळे. आणि असं वाटायचं की मी जर असहाय झालो तर मग ही लोक अजून बघणार कोणाकडे, त्यामुळे ती असहायता कुठे व्यक्त करणं पण शक्य होत नव्हतं. पण ते खंबीरपणेच त्याला तोंड देणं आवश्यक होतं. आणि मला असं वाटतं की त्यावेळेस शासनाच्या सपोर्टमुळे, सगळ्यांच्या सहकार्यातून आम्ही त्यातून बाहेर पडलो. हे चांगले अनुभव जसे आले तसा एक वाईट अनुभव पण मी या ठिकाणी सांगू इच्छितो. मला रात्री मी 11:30 वाजता घरी गेलो आणि जेवायला बसलो आणि मला रात्री मेसेज आला, आरोग्यमंत्र्यांच्या कडूनच मेसेज आला होता की ठाण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पुरवठा फक्त 2 तास पुरेल एवढा शिल्लक राहिलेला आहे आणि तिथे आज सकाळी जन्मलेली 2 मुलं आहेत ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे. त्यांना जर ऑक्सिजन मिळालं नाही तर ती 2 मुलं काही जिवंत राहण्याची शक्यता नाहीये प्रायव्हेट हॉस्पिटलला. तर मला तर म्हणजे काळीज हल्लं की ज्या लोकांनी आज जन्म घेतलेला आहे, ज्यांनी जग बघितलेलंच नाहीये, ती मुलं जर
केवळ ऑक्सिजनमुळे जर असं काही घडलं दुर्दैवाने तर ही गोष्ट म्हणजे कधीच आयुष्यात माफ करता येण्यासारखी नाहीये. म्हणून मी सिव्हिल सर्जनना आमच्या सांगितलं की असं अशा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची गरज आहे. उद्या ते आपल्याला त्यांच्या ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यावर आपले सिलेंडर परत करतील, पण तोपर्यंत आपल्याला त्यांना ऑक्सिजन द्यायला लागेल. आमच्याकडे त्यावेळेस अवेलेबल होते सिलेंडर. सिव्हिल सर्जन म्हणाले सर ठीक आहे, आणि शिवाय त्यांनी असं पण सांगितलं की डॉक्टरना येऊन ते घेऊन जाण्यामध्ये वेळ जाईल, त्यापेक्षा मी माझ्याकडे गाडी आहे आपल्या हॉस्पिटलची, त्यातून मी ती पोहोचून देतो तिथे आणि नंतर ते आपल्याला रिफंड करतील. आणि रात्री 1:30 वाजता ॲम्ब्युलन्समध्ये सिव्हिल हॉस्पिटलच्या आम्ही ते सिलेंडर नेऊन त्या हॉस्पिटलला दिले. मला एका गोष्टीचं समाधान वाटतं की ते दोन्ही मुलं वाचली. आज ते त्या जगात आहेत, जग बघतायत, मोठे होत आहेत. त्याचं कारण आम्ही ऑक्सिजन वेळेत देऊ शकलो. त्यातला दुर्दैवाचा भाग असा आहे की रात्री 1:30 वाजता त्या ॲम्ब्युलन्समधून सिलेंडर काढून त्या हॉस्पिटलला देताना कोणीतरी त्याची व्हिडिओग्राफी केली आणि तो दुसऱ्या दिवशी खालच्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करत होता की तुम्ही रात्रीच्या वेळेस सरकारी गाडीमधून प्रायव्हेट हॉस्पिटलला परस्पर सिलेंडर विकता, अशा प्रकारचा तो आरोप करत होता. आणि मग आम्ही त्याला स्पष्ट शब्दात सांगितलं की ही अशी अशी परिस्थिती होती. तर मला असं वाटतं की ही त्याची एक दुसरी बाजू आहे की आपण किती बोनाफाईडली चांगलं काम करायला गेलो तरी असे पण प्रसंग येतात. परंतु मग तुम्ही अधिकारी असल्यामुळे तुम्हाला कौतुकाबरोबर टीकेला देखील तोंड द्यायला. माझा आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे की केवूर सारखं जे परिसर ते खूप फंक्शन चालतात, खूप चालतात, तिथे कसं कंट्रोल करणार? कारण तुम्ही किती कंट्रोल केला तरी लोक इकडून ना तिकडून जातात, तर तिथे कशी नजर ठेवणार? केवूरला आपण आता एक तर फॉरेस्टचं तिथे एक चेकपोस्ट आहे, त्याशिवाय तिथे आपण ट्रॅफिकचे पण डिप्लॉय केलेले आहेत. तिथे लोकल पोलीस स्टेशनला पण सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून अशा प्रकारचे गोंधळाचे किंवा मॉलमध्ये तिथे काही फार हे होऊ नयेत कार्यक्रम, या दृष्टीने नियोजन केलेलं आहे. आम्हाला खात्री आहे जर झालं तर मग कलेक्टर काय करते? त्या लोकांवर गुन्हे दाखल होते. आपले एपिडेमिक ऍक्टचं प्रोव्हिजन आहेच, ज्याच्या मार्फत आपण बरेच राजकीय लोकांचे लागेबांधे आहेत, त्या ठिकाणी बंगले आहेत, तिथे सेलिब्रेशन होणार नाही. सुदैवाने मला असं वाटतं की राजकीय व्यक्ती जे आहेत आणि जे जबाबदार नागरिक आहेत त्यांना या प्रसंगाची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे मला वाटत नाही असं कटू प्रसंग येईल. फक्त जे लोक काही विचार न करता वावरणारे जे असतात त्या लोकांवर कंट्रोल करण्याची गरज आहे, ती आम्ही करू. नारायण साहेब, आपल्याकडे आता किती ऑक्सिजन किती आहे, मेडिसिन किती आहे? नाही, ऑक्सिजनचा दुसऱ्या लाटेमध्ये जो आपण अनुभव घेतला त्याच्यानंतर आम्ही पहिलं टास्क ठरवलं होतं की ऑक्सिजनच्या बाबतीत आपण सेल्फ सफिशियंट राहावं. आणि दुसऱ्या लाटेमध्ये जे आपण कॅल्क्युलेशन केले होते त्याच्याप्रमाणे जेव्हा हायेस्ट पीक होता आपल्याकडे ऍक्टिव्ह पेशंटची संख्या, त्यावेळेस ठाणे जिल्ह्याची जी रिक्वायरमेंट होती ती 190 मेट्रिक टन एवढी होती. आणि राज्य शासनाने ज्या सूचना दिल्या होत्या ठाणे जिल्ह्याला आणि महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यांना की आपल्याला जे नियोजन करायचंय भविष्याच्या दृष्टीने ते किमान तिप्पट असलं पाहिजे. म्हणजे 570 मेट्रिक टनची तुम्ही व्यवस्था करून ठेवा, म्हणजे तुम्ही यातून बाहेर पडू शकाल. आणि मग त्या दृष्टिकोनातून आम्ही एक प्रयत्न हा केला की प्रायव्हेट हॉस्पिटलला कंपल्शन केलं, मोठ्या हॉस्पिटलने, की तुम्ही तुमचे स्वतःचे PSA फ्लॅट उभारा. दुसरी गोष्ट, आमचे जे हॉस्पिटल्स होते गव्हर्नमेंटचे, जे आम्ही ऑक्सिजन बाहेरून घ्यायचो, त्या ठिकाणी पण आम्ही PSA प्लॅन्ट टाकले. उदाहरणार्थ सावधचं उदाहरण आहे, तिथे आम्हाला रोज जवळपास 15 मेट्रिक टन एवढं ऑक्सिजन विकत घ्यायला लागायचं. त्याच्याऐवजी आम्ही आता तिथे 6 मेट्रिक टनचे 2 प्लांट PSAचे आमचे टाकलेले आहेत. म्हणजे तिथेच आम्ही आता ऑक्सिजन जनरेट करतो, त्यामुळे तो लोड झालेला आहे. सिव्हिल हॉस्पिटलला देखील आम्ही जवळपास 12 मेट्रिक टन, सिव्हिल हॉस्पिटलची रिक्वायरमेंट 10 मेट्रिक टन आहे, पण तिथे 2 PSA प्लांट टाकलेले आहेत. असेच मीरा भाईंदर महापालिका, ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका आणि सर्वच KDMC या सर्व महापालिकांनी बऱ्याच हॉस्पिटलमध्ये स्वतःचे PSA ऑक्सिजन आपल्याकडे पुरेसा आहे. सुरुवातीच्या काळात आहे आपल्याकडे 570 ची रिक्वायरमेंट होती आणि आपल्याकडे आता 700 मेट्रिक टनची पूर्व तयारी आहे. आणि हॉस्पिटलचं कसं नाही होमी मायक्रोन येऊच नाही असं प्रत्येकाला वाटतं, पण ते आपण तयारी ठेवली पाहिजे. तर हॉस्पिटल आणि बेड्स हे सगळं आपल्याकडे बेडची सफिशियंट आहे. म्हणजे दुसऱ्या लाटेत जे आपल्याला रिक्वायरमेंट होती, जो पीक होता त्यापेक्षा आपल्याकडे जास्त आहे.
इनफॅक्ट मागच्या वेळेस असं झालं की आपल्याकडे बेडची तयारी होती. उदाहरणार्थ ठाण्यामध्ये महापालिकेचं ग्लोबल सुरू होतं, पण आपण पार्किंग प्लाझा सुरू केलं, पण इतर 1-2 जम्बो सेंटर्स जे आहेत ते आपण ऑपरेशनल करू शकलो नाही, बेड आणि इतर सर्व सुविधा असून देखील. त्याचं कारण होतं ऑक्सिजनचा पुरवठा कमी होता, त्यामुळे विदाऊट ऑक्सिजन त्यावेळेस चालण्यासारखी नव्हती. आणि डॉक्टर आणि नर्सेस स्टाफ जो होता ती सुद्धा कमतरता होती. तर ती भीती गेली ना आता डॉक्टर आणि सगळ्या भीती गेली असं म्हणता येणार नाही. आपल्याकडे एक्सेस आहे असं म्हणता येणार नाही, परंतु आपल्याला सफिशियंट असतील आणि सर्व लोक ट्रीट होतील आणि सर्वांना बेड मिळतील एवढं नियोजन प्रशासनाने केलेलं आहे. डॉक्टर साहेब, एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, तो म्हणजे तुमच्या मुलाचं लग्न खूप लग्न महाराष्ट्र आणि संजय राऊत यांनी तिथे जो डान्स केला किंवा आपल्या मुलीच्या लग्नामध्ये त्यांनी कुठलाही बाप म्हणजे जो पिता असतो त्याला आनंद होत असतो, त्यावेळेस तुमच्या काय भावना होतं? ज्याची सगळं व्हायरल झालं, मग त्याच्यावर टीका लागली. मला असं वाटतं की स्वतःच्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नात आनंद व्यक्त करणं आणि त्या आनंदात सहभागी होणं ही मला वाटतं प्रत्येकाची वैयक्तिक इच्छा असते आणि ते वैयक्तिक इच्छेतून ते आनंद साजरा करण्यासाठी थोडं दुःख झालं हे सगळं व्हायरल होतंय विचित्र पद्धतीने वगैरे. एक वडील म्हणून दुःख मला नाही झालं, कारण अशा टीका होत असतात, पण मनापासून वाटत होतं की जे आपण पॉझिटिव्हली केलेले, बोनाफाईडली केलेली ती कृती आहे ती काही दुसऱ्याच्या लग्नामध्ये घुसून काही आपण नाचलेलो नाहीये. आपल्या मुलाचं लग्न आहे, त्यामुळे तो आमचा वैयक्तिक इव्हेंट होता आणि त्या इव्हेंटचा आम्ही आनंद घेतलेला आहे. आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारायचा, तुम्ही चांगलं लिहिता, म्हणजे तुमचं साहित्य याच्यावर कमाल आहे, हे सगळे अनुभव पुरवण्याचे तुम्ही लिहिणार. मला तर तुम्ही 2 केसेस ऐकलं ते खूप छान आहे. लिहिण्याची इच्छा आहे. इनफॅक्ट असं झालं की परराज्यातले एक अधिकारी आहेत ते त्याच्यावर डॉक्युमेंट करतायत आणि त्या राज्यामध्ये एकंदरच कोविडचं प्रमाण इतकं कमी होतं आणि त्यांना कोणीतरी माझं नाव सजेस्ट केलं म्हणून त्यांनी मला फोन केला आणि मी त्यांना अनुभव सांगितला. तर त्यांनी मला आधी एक लेख लिहायला विनंती केली होती, नंतर त्यांनी मला अशी ऑफर दिली की तुमचे अनुभव बघता असं वाटतं की तुम्ही माझ्यासोबत को ऑथर म्हणून एक पुस्तक तयार करावं. पण इतक्यात दुसरी लाट आली आणि खरं सांगायचं तर त्यामुळे वेळ नाही मिळाला. पण तुम्ही म्हणता तसं हे कोविडचं सगळं झाल्यानंतर जर शक्य झालं तर लिहावं असा विचार आहे. पण हे सगळं जर संकट असतं, तुम्ही मला 2 शब्दात काय सांगा? म्हणजे एवढे संकट आपण पाहिले, तुम्ही IAS म्हणून काम केलंय किंवा कलेक्टर म्हणून काम करता. आम्ही पत्रकारांनी आमच्यासाठी पहिल्यांदाच होतो, म्हणजे दंगलीच्या काळातील लोक सुमसाम होते किंवा जी दहशत होती, यावेळची दहशत खूप विचित्र होती की पत्नी पतीला भेटता येत नव्हतं. म्हणजे माझ्या डोळ्यासोबत असं आहे की एक 30 वर्षाचं एक कपल आहे, म्हणजे नवरा गेला तिला तोंडही पाहता आलं. ते याचं वर्णन कसं करतं? हे संकट किती भयानक आहे? नाही, हे संकट भयानक होतं आणि तुम्ही म्हणाला तशा पद्धतीने जर सांगायचं म्हटलं, अशा आपल्यावर अनेक आपत्ती आणि संकट येत असतात, परंतु आपल्या समाजाचा गुण म्हणू आपण की आपण कलेक्टिव्हली ते फाईट करतो. आजपर्यंत आपल्याकडे अतिवृष्टी किंवा भूकंप, पूर असे अनेक संकट येत असतात, पण सगळे लोक धावून येतात. हे संकट मात्र असं होतं की प्रत्येकाला स्वतःची काळजी घ्यायची होती, एकत्रित यायचं नव्हतं आणि मुख्य म्हणजे त्याला काही उत्तर नव्हतं संकटात. त्यामुळे ह्या संकटामध्ये मला असं वाटतं की आव्हान खूप जास्त होतं आणि त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक होतं. आपण म्हणाला तसंच गोष्ट आहे की जेव्हा लॉकडाऊनमध्ये घरचे सर्वजण लॉकडाऊनमध्ये होते आणि मी मात्र पूर्ण वेळ ऑफिसला होतो, त्यामुळे संध्याकाळी घरी गेल्यानंतर मला असं वाटायचं की माझ्यामुळे ह्यांना व्हायला नको, मला जर झालेलं असेल तर. त्यामुळे घरामध्ये देखील ती शिस्त पाळणं फार आवश्यक झालं होतं. म्हणजे 3-4 महिने आम्ही फक्त हातवाऱ्यांनीच बोलू शकत होतो किंवा लांब अंतरावरूनच बोलू शकत होतो, परंतु ते निर्बंध पाळणं आवश्यक होतं आणि मला असं वाटतं की हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. खूप खूप धन्यवाद राजेश, तुम्ही वेळात वेळ काढून लोकन्यूजशी बोललात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 31 सेलिब्रेशन व्हायला पाहिजे, पण नियम पाळून. जर माझ्या तोंडावरचा मास्क नसेल तर प्रेक्षक म्हणून जरूर मला तुम्ही टोका, कारण मी सुद्धा नियम पाळले पाहिजे, तुम्ही नियम पाळले पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांनी आपले प्रयत्न केलेले आहेत, प्रशासनाकडून प्रयत्न केलेले आहेत, पण प्रशासनाची जी तळमळ आहे
ती पूर्ण करण्यासाठी तुमच्या सहकार्याची गरज आहे. मी इथेच थांबतो. आपण पाहता लोकमत.